धम्मबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्या एक अत्यंतिक महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. प्रत्यक्ष बुद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांचं चिंतन मनन काय होतं आणि त्यांनी बुद्ध धर्म कसा समजून घेतला, कसा आकलन केला, हा विषय इथपासून सुरू होतो आहे. मागच्या प्रकरणात आपण बघितलं की जगामध्ये बुद्ध धर्माची अनेक रूपं आहेत, अनेक प्रकार आहेत आणि त्यामध्ये आपापसात एक वाक्यता नाही, एक मत नाही. अशा ह्या पार्श्वभूमीवरती बुद्धाची मूळ शिकवण लक्षात घेतली तरी एकमत होईल, ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी आपल्या चिंतन मननाचा मार्ग जोपासलेला आहे. आणि त्यातलं अतिशय मूलभूत फंडामेंटल प्रिन्सिपल हे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. त्यातला काही भाग आपल्याला अवश्य लक्षात घ्यायचा आहे, पण तो लक्षात घेण्यापूर्वी स्वतः बुद्धानं आपल्या शिकवणीचे 3 भाग केलेले आहेत. बुद्धाचा बुद्धत्व प्राप्त करण्याचा म्हणजे सर्व सुखी होण्याचा अनुभव म्हणजे धम्म. बुद्धाचा तो अनुभव आहे, नुसता अभ्यास नाही, चिंतन मनन नाही, कुठून उचललं आहे त्याचं ॲनालिसिस केलं आहे, पृथक्करण केलं असंही नाही. हा अनुभव आहे ओरिजिनल आणि अखंड, त्यांच्या स्वतःच्या मनातून उदय पावलेला. म्हणून बुद्धाचं धम्म नुसतं तत्त्वज्ञान नाही, नुसत्या कल्पना नाही, नुसते विचार नाहीत, तर प्रत्यक्ष अनुभवलेली ती गोष्ट आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि मग बुद्धानं जे अनुभवलं ते 3 प्रकारामध्ये मांडलेलं आहे. प्रकार नंबर 1, की ह्या सृष्टीचा सर्व कारभार, चालचलन हे विशिष्ट नियमाप्रमाणे होतं. ते नियम कोणाला बदलता येत नाहीत. दे आर द युनिव्हर्सल लॉज ऑपरेटिंग इन द युनिवर्स, यू कॅनॉट चेंज. असे खूप कायदे आहेत आणि हे युनिव्हर्सल लॉज, वैश्विक कायदे, वैश्विक नियम हे चिरंतर चालणारे आहेत, ते कुठे थांबत नाहीत. त्याला बुद्धानं आपल्या भाषेमध्ये म्हटलं आहे धम्म, म्हणजे प्रिन्सिपल्स और लॉज ऑफ द युनिवर्स असा त्याचा अर्थ होईल. त्याचबरोबर मनुष्य जीवन जगतो त्या जगण्याला सुद्धा ही प्रिन्सिपल लागू होतात. हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून बुद्धानं मग बाहेरच्या विश्वाकडे दुर्लक्ष केलं आणि मनुष्याच्या जीवनाकडे लक्ष केंद्रित केलं, की मनुष्याच्या जीवनाला जेव्हा हे नियम लागू होतात तेव्हा थोडीशी गडबड होते. विश्वाच्या नियमाप्रमाणे मनुष्य जसाच्या तसा वागत नाही, राहत नाही. त्याचं जीवन हे एक डिकॉटॉमी आहे, म्हणजे द्विधा झालेला आहे, खंडित झालेलं आहे, तुटलेलं आहे. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं त्यानं जगायची ती पद्धत 2 भागामध्ये वाटलेली आहे, विभागलेली आहे. एका भागाला म्हटलं आहे सकारात्मक, पॉझिटिव्ह. दुसऱ्या भागाला म्हटलं आहे नेगेटिव्ह. म्हणून मनुष्याच्या जीवनाला जे नियम लागू आहेत, जो धम्म लागू आहे, जी प्रिन्सिपल्स लागू आहेत, ती प्रिन्सिपल्स 2 भागामध्ये वाटलेली आहेत, नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. आणि म्हणून मनुष्य द्विधा मनस्थितीमध्ये आहे. तो 100% पॉझिटिव्ह नाही, 100% निगेटिव्ह नाही.
दोन्हीच्या मध्ये तो अडकलेला आहे. एक प्रकारे त्याचा सँडविच झालेला आहे. आणि म्हणून मनुष्य संपूर्ण सुखाचं जीवन जगू शकत नाही, संपूर्ण दुःखाचं जीवन जगू शकत नाही, संमिश्र जीवन जगतो. म्हणून ह्या नकारात्मक भागाला बुद्धानं म्हटलं आहे अधम्म, आणि जो सकारात्मक भाग आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याला म्हटलं आहे सद्धम्म. म्हणून बुद्धानं आपल्या शिकवणीची 3 भाग केले. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी ते म्हटलेलं आहे. पहिल्या वर्गाला त्यानं धम्म ही संज्ञा दिली, युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स. त्याने एक नवा वर्ग निर्माण केला आणि त्याला अधम्म असे नाव दिले, जे आता आपण लक्षात घेतलं. त्याने तिसराही एक वर्ग निर्माण केला, त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचे दुसरे नाव होय. म्हणजे बुद्धाचा अस्सल धम्म कोणता? तिसऱ्या कॅटेगरीमध्ये पडणारा सद्धम्म. धम्मही अस्सल नाही, कारण ते युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत. अधम्म तर नक्कीच नाही, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे. म्हणून माणसाच्या कामी पडणारा जो तिसरा प्रकार आहे सद्धम्म, त्यालाच खऱ्या अर्थानं बुद्धाचा धम्म म्हटलं जातं. काही लक्षात आलं आपलं? हे एवढं 4-5 ओळीचं लेखन वाचून कोणाच्याही डोक्यात हा प्रकाश पडू शकत नाही. हा धम्मग्रंथ का अभ्यासावा लागतो, का समजून घ्यावा लागतो, त्याचं कारण हे आहे की समजणं इतकं सोपं नाही. इथे सूत्र मांडलेले आहेत, प्रिन्सिपल्स मांडलेले आहेत. त्याच्या पाठीमागचा आशय लक्षात घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिक अध्ययन करून ते समजून घ्यायला पाहिजे. म्हणून बुद्धानं हे वर्गीकरण का केलं असा प्रश्न कोणालाही विचारायला काही सांगता येणार नाही. धम्म कशाला म्हणतात नाही सांगता येत, अधम्म कशाला म्हणतात नाही सांगता येत, सद्धम्म कशाला म्हणतात नाही सांगता येत, हे बुद्धानं का केलं तेही सांगता येत नाही. आणि म्हणून जगामध्ये कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे, वैचारिक गोंधळ आहे, एक मत नाही आहे. बुद्ध धम्माकडे सुद्धा मनुष्य निराळ्या अँगलनं, निराळ्या दृष्टीनं पाहतो. हे पहिलं लक्षात घ्यायचं. पण आणि हा भाग झाल्यानंतर मग बुद्ध प्रत्यक्ष धम्म म्हणजे काय याकडे वळतात. धम्म युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे, त्यापासून कोणाची मुक्तता नाही. आणि ते प्रिन्सिपल इथे मांडताना ज्या भाषेत लिहिलेलं आहे ती भाषा लोकांना कळत नाही. फार मोठी अडचणीची बाब आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून सांगणंही, समजून घेणंही कठीण होऊन बसलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे पहा त्यांच्या मूळ इंग्लिश ग्रंथामध्ये. धम्म म्हणजे काय? टू मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्म. टू मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्म. मराठीत त्याचा अनुवाद केला आहे, जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म. शुचिता म्हणजे शुद्ध, जीवन शुद्ध ठेवणं म्हणजे धम्म. एवढ्यावरून माणसाला काही कळत नाही. ते चांगलं आहे की वाईट हेही समजत नाही, घ्यावं की न घ्यावं हेही कळत नाही. तो ते वाचतो आणि आपला पुढे जातो. ही हा ग्रंथ वाचण्यामधली फार मोठी अडचण आहे. आणि लोक या सिस्टममध्ये, या प्रघातामध्ये अडकून पडलेले आहेत. तर जीवन सुचिता कशाला म्हणतात, त्या शब्दाचा अर्थ कळल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि जीवन शुद्धी ज्याला म्हणतात, बुद्धांना हेच सांगितले की माणसाचं जीवन अखंड असलं पाहिजे. जसं हे ग्लास आहे, अखंड आहे, एक विशिष्ट पदार्थ, ग्लास नावाचा ऑब्जेक्ट. दिस ऑब्जेक्ट इज कॉल्ड ग्लास. म्हणून ग्लास नावाचं एक वस्तू आहे ही, आणि ती अखंड आहे. अखंड आहे म्हणून त्याला अर्थ आहे, अखंड आहे म्हणून त्याचा उपयोग आहे, अखंड आहे म्हणून त्याचा लाभ आहे. हे बरोबर आहे. समजायचे तुकडे झाले आणि प्रत्येक तुकडा वेगवेगळा होऊन पडला.
तर त्याला ग्लास म्हणता येईल का? एका तुकड्याला ग्लास म्हणता येईल का? आणि त्या तुकड्यापासून ह्या ग्लासाची जी उपयोगिता आहे, याचा जो लाभ आहे, याचा जो फायदा आहे, तो आपल्याला मिळेल का? नाही मिळू शकत. आपल्या स्वतःच्या जीवनाचं तसंच झालेलं आहे. शरीरानं आपण एक आहोत. वी हॅव बट वन बॉडी. पण मनानं आपण एक नाही. हा सर्वांचा अनुभव आहे. माइंड इज नॉट स्टेबल. ते स्थिर नाही, ते एक संघ नाही, ते एकत्रित नाहीत, युनायटेड नाही, अखंड नाही. आपलं मन कसं आहे, ज्याचा त्याला अनुभव आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. मनामध्ये चांगलंही येतं, वाईट यायचं थांबतं का? बरं, केव्हा येईल केव्हा नाही याचा काही भरोसा आहे का? त्याच्यावरती काही कंट्रोल आहे का? मनुष्य इथे हेल्पलेस आहे, अगतिक आहे, त्याला काही करता येत नाही. ही हॅज नो कंट्रोल व्हॉटसोएव्हर ऑन हिज मेंटल ॲक्टिव्हिटीज. हे बरोबर आहे. आणि बुद्ध म्हणतात इथेच सर्व घोटाळा आहे. मन एक नाही, शरीर एक आहे. हात वेगळा होऊन काही काम करत नाही, पाय वेगळा होऊन काही चालत नाही. दे वर्क टुगेदर. हे बरोबर आहे. दे वर्क टुगेदर इन हार्मनी, इन कोऑपरेशन, इन अंडरस्टँडिंग. त्याच्यात काही भेद होत नाही. एक पाय चालायचं म्हणतो, दुसरा नाही म्हणतो, शक्यच नाही ते. त्या हात चालण्याचा बॅलन्स राखण्यासाठी हात आणि शरीराला काही हालचाली कराव्या लागतात. तो प्रत्येक अवयव, एव्हरी मायन्यूट पार्ट ऑफ युअर बॉडी फंक्शन्स टुगेदर इन कोऑपरेशन, इन हार्मनी विथ रेस्ट ऑफ द पार्ट्स ऑफ द बॉडी. हा महत्त्वाचा भाग. हे काही लक्षात येतं आपलं? हे सायन्स आहे. आपण चालतो म्हणजे नुसते पायानं चालत नाही. द होल बॉडी हेल्प्स यू टू मेंटेन युअर बॅलन्स. हे बरोबर आहे. टू कीप यू गोईंग, कीप यू स्ट्रेट, कीप यू ॲक्टिव्ह अँड नॉट लेट यू फॉल. हे बरोबर आहे. शरीर एवढं काम करतं, व्हेरी कोऑपरेटिव्ह, युनायटेड, फंक्शनिंग टुगेदर. व्हॉट अबाउट माइंड? मन असं काम करत आहे? मनाबद्दल खात्री नाही देत आपल्याला. आपलंच मन आहे. इट इज आवर माइंड ॲज वी कॉल इट. वी पजेस इट, वी ओन इट, बट वी नेव्हर मास्टर इट. आहे मालकीचं, आमचं आहे, आमचं मन म्हणतो आम्ही, पण त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही, कारण त्याच्यावरती काही अधिकारच चालत नाही. डोळ्यांना सांगू शकतो बघायचं की नाही, आपण बंद करू डोळे, नाही बघायचं. आणि नाही बघायचं असं ठरलं की डोळे बंद होतात, बाकीचं सारं शरीर त्याला कोऑपरेट करतं. मनाला नाही थांबवता येत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग मन हे सकारात्मकही वाटतं आणि नकारात्मकही वागतं. म्हणून मनाचा हा ग्लास दोन तुकड्यात वाटलेला आहे. तो अखंड नाही. इट इज ब्रोकन. इट हॅज टू पार्ट्स. एकाला नकारात्मक पटलेला आहे, दुसऱ्याला सकारात्मक पटलेला आहे. हा मुद्दा लक्षात आला. मनुष्य अखंड नाही आपल्या मनानं, आणि तो अखंड नसल्यामुळं त्याला अखंड बनण्यासाठी पहिला प्रयत्न करावा लागतो. इथपासून बुद्धाच्या धम्माची सुरुवात होते. बुद्धाच्या धम्माची सुरुवात कुठून होते? माणूस अखंड नाही, मनानं अखंड नाही. तो मनानं अखंड झाला पाहिजे, म्हणून मनापासून बुद्धाच्या धम्माची सुरुवात होते. बुद्धाच्या धम्माची सुरुवात कुठून होते? माणूस अखंड नाही, मनानं अखंड नाही. तो मनानं अखंड झाला पाहिजे, म्हणून मनापासून बुद्धाच्या धम्माची सुरुवात होते. बुद्धाच्या धम्माची सुरुवात कुठून होते? माणूस अखंड नाही, मनानं अखंड नाही. तो मनानं अखंड झाला पाहिजे, म्हणून मनापासून बुद्धाच्या धम्माची सुरुवात होते.
वेअर डज बुद्धिझम स्टार्ट? फ्रॉम माइंड ऑफ द मॅन. हे धम्माचं प्रिन्सिपल आहे. जगातला कुठलाही धर्म माणसाच्या कामाचा नाही. का? तर तो माणसाच्या मनापासून त्याची सुरुवात होत नाही. साऱ्या धर्माची सुरुवात कुठून तरी बाहेरून. देव आहे, ईश्वर आहे, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं. अरे बाबा, या माणसाच्या मनाचं काय? त्याचं मन खंडित झालेलं आहे, तुकडे झाले त्याचं काय? जगातला एकही धर्म याबद्दल ब्रशब्द काढत नाही. म्हणून जगातला एकही धर्म माणसाच्या कामाचा नाही. रिमेंबर दिस. इट्स व्हेरी सायंटिफिक प्रिन्सिपल. आणि म्हणून धर्माच्या नावानं फक्त संघर्ष होतात, वाद होतात. थोडंसं चांगलं होतं, परंतु जास्तीत जास्त वाईट होतं. हा जगाचा अनुभव आहे. एक गोष्टी एक दिवसाचा अनुभव नाही, तो वर्षाचा अनुभव आहे. का? तर बेसिक प्रिन्सिपल, मूळ रोग, आजार जो माणसाच्या मनाला झालेला आहे, त्याचे तुकडे झालेले आहेत दोन, त्याकडे कुठल्या धर्माने लक्ष दिलेलं नाही. म्हणून बाकीचे धर्म देवासाठी असतील चांगले, पण माणसासाठी ते मुळीच चांगले नाहीत. देवाचा त्यात फायदा असेल त्या धर्मामध्ये, माणसाचा त्यात काही फायदा नाही. आणि हे जोपर्यंत माणसाला कळायला लागत नाही तोपर्यंत मनुष्य स्वतःमध्ये अखंड बनण्याची सुधारणा करू शकत नाही. आणि ही बुद्धाची मूलभूत भूमिका आहे की मनाला घडवलं पाहिजे. कारण आपल्या शरीरावरती एक प्रकारे मनाचाच कंट्रोल आहे. मनाच्याशिवाय शरीरही काही करत नाही. आपल्याला समजतं मनाच्याच माध्यमातून, आपल्याला अनुभव येतो मनाच्याच माध्यमातून, आपण विचार करतो मनाच्याच माध्यमातून, आपण ठरवतो, निर्णय घेतो मनाच्याच माध्यमातून, आपण कल्पना करतो मनाच्याच माध्यमातून. आपल्या कल्पनेतून आपण पुन्हा जुना अनुभव जसा तसा अनुभवू शकतो. रिप्रोडक्शन करतो आपण त्याचं मनाच्याच माध्यमातून. त्यामुळं मनाच्या वापराशिवाय आपल्याला जगताच येत नाही. नुसतं शरीर काही कामाचं नाही. आणि म्हणून शरीर आणि मनाचं कुठंतरी संतुलन झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं माणसाला जर जगता आलं तर तो सुखानं जगेल. आणि यासाठी जी युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत त्यातूनही धडा घ्यायचा असतो. त्या युनिव्हर्सल प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला पुढे जायचं असतं. म्हणून धम्मही महत्त्वाचा आहे. कारण धम्म महत्त्वाचा आहे, ते युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत. तो धम्म अधम्म आणि सद्धम्म याच्यामध्ये वाटलेला आहे. ते आकलन करण्यासाठी आपल्याला आणि अधम्म टाळून सद्धम्म जोपासण्यासाठी धम्माच्या तत्वाचाच वापर करावा लागतो. असं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे ते आतमध्ये. तर मग जीवन सुचिता म्हणजे काय? बीइंग पॉझिटिव्ह, सकारात्मक बनणं, मनाला सकारात्मक करणं, मनाची सकारात्मक ताकद वाढवणं, याचा अर्थ आहे जीवन सुचिता, शुद्ध जीवन. ही शुद्धी जर आपण केली नाही तर पुढे त्याचा काही उपयोग होत नाही. ही शुद्धी म्हणजे काय? फक्त एकच शुद्धी आहे, ते नकारात्मक थांबवणं, स्टॉप इट. ती प्रक्रिया, ती प्रोसेस बंद करणं. आणि सकारात्मक प्रक्रिया जी आहे तीच चालू ठेवणं हा एकमात्र उद्देश आहे. ह्या सकारात्मक प्रक्रियेमुळे मनुष्य सुखानं जगू शकतो. जे करेल त्यात सुख आहे, जे अनुभवेल त्यात सुख आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीमधून सुखच निर्माण होईल, दुःख निर्माण होणार नाही. अशा तऱ्हेने बुद्धांना गॅरंटी दिलेली आहे की मनुष्य स्वतः सुखी होऊ शकतो. हे त्याच्या हातामध्ये आहे आणि प्रामुख्याने त्याच्या मनावरती अवलंबून आहे. म्हणून जीवन सुचिता कशाला म्हणतात? शुद्ध जीवन कशाला म्हणतात?
व्यवहारामध्ये आपण अर्थ एवढाच करतो, शुद्ध जीवन म्हणजे हे करू नका, ते करू नका, ते करू नका, ते करू नका, म्हणजे शुद्ध जीवन. आणि मनुष्य काय तर मन दोन्ही पद्धतीनं काम करतं ना, सकारात्मक नकारात्मक. तो म्हणतो मला तर अमुक होऊन पाहिजे, मला तर असं करावं असं वाटतं, मला हे नको आहे, आणि तेच करायला सांगतात, मग मला तो धम्मच नको म्हणून बुद्धाच्या धम्माकडे माणसं पाठ फिरवतात. हे लक्षात येतं आपल्या का? तर बुद्ध धम्म सोडायला सांगतो. म्हणजे जर धम्म नीट समजावून सांगितला नाही, नीट समजून घेतला नाही, तसे गैरसमज होतात. लोक जेव्हा बुद्ध धर्माची शिकवण देतात, कोणाला समजावून सांगतात, तेव्हा काय सांगतात? बुद्धानं अमुक अमुक करायला सांगितलं, तृष्णा त्याग करा, इच्छा बाळगू नका, त्या गोष्टीच्या मागे धावू नका, त्यामध्ये दुःख आहे. अरे पण आता दिसत नाही ना मला, ते तुम्हाला काही दिसून येतं न दिसो, त्यामुळे दुःख आहे, तुम्ही ते करू नका. मग धम्म हे सोडायला सांगतो, धम्म ते सोडायला सांगतो, धम्म हे करू नका म्हणतो, ते करू नको म्हणतो, मनुष्य वैतागून जातो, म्हणतो तो धम्मच नको मला. आज बौद्धांची स्थिती अशी आहे, बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला म्हणून लाजे काजेच तो स्वतःला बौद्ध म्हणतात ते, पण करण्याची वेळ आली म्हणजे अजिबात नाही, ढुंकून पाहत नाहीत कुठे. हा अनुभव आहे ना आपला सर्वांचा, ही वस्तुस्थिती आहे. मनुष्य कुठेही टाईमपास करत बसेल, पण तू इथे येणार नाही. तर मेडिटेशन करायला सांगितलं म्हणतं काय फालतूपणा आहे, काम करा, ॲक्टिव्ह राहा. मेडिटेशन म्हणजे टाईमपास, यू आर वेस्टिंग युअर टाईम. काही प्रोडक्शन नाही त्याच्यामध्ये, काही उत्पत्ती नाही वगैरे, तुम्ही आपला वेळ वाया घालवता. आता असं बोलणारा मनुष्य कधी मनाच्या संपर्कात येणार नाही. ही सो इग्नोरंट, एवढा अडाणी येतो, एवढा अज्ञानी येतो. आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा ते करायला लागतो तेव्हा कळतं की मेडिटेशन करणं सर्वात हार्ड वर्क आहे, व्हेरी हार्ड जॉब. ते भांडी घासणं, कपडे धुणं, बाकीचं काही काम करणं जे आहे ना, ते सोपं आहे. मनाला नाही पटलं तरी मनुष्य करून मोकळा होतो, पण मेडिटेशन करणं इट्स व्हेरी हार्ड. हे मोठं अवघड आहे. आणि हे अवघड आहे असं ज्यांना वाटतं ते करावं असं वाटत नाही, मग त्याच्यावर टीका करतात, अरे ते ध्यान साधना वगैरे टाकावं, सारं काही फायद्याच्या नाही, त्या अजिबात करू नये, त्या विपसना करू नये, विपसना चुकीची आहे, असं लोक बोलतात. म्हणजे फक्त अज्ञान आहे, बाकी दुसरं काहीही नाही. आपलं मनही त्यांना दिसलं नाही, मन कसं तुकड्यात तुटलेलं आहे हे त्यांना माहीत नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं हे कळतच नाही आहे. आणि ते अखंड नसल्यामुळं तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. ह्या ग्लासातून काही पेय पिण्याचीही सोय असेल तर ते अखंडच पाहिजे, अखंड नसेल तर त्याच्यामध्ये पेयच राहणार नाही. आणि नुसता तो तुकडा तोंडाला लावल्यानं काही चवही लाभणार नाही आणि पोटही भरणार नाही. ही गडबड आहे माणसाची. आणि मग ही सुचिता कशी निर्माण होते, सकारात्मकता कशी निर्माण होते, तर बुद्धानं 4 क्रायटेरिया सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट बुद्धानं सांगितली, जे करण्यातून सुख निर्माण होतं, आनंद निर्माण होतो, समाधान निर्माण होतो, ते सकारात्मक. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जे करण्यातून दुःख निर्माण होतं, असमाधान निर्माण होतं, ते नकारात्मक. ही सकारात्मक आणि नकारात्मकची व्याख्या आहे, डेफिनेशन ऑफ पॉझिटिव्हिटी अँड नेगेटिव्हिटी. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग ही सकारात्मकता वाढवण्यासाठी त्यांनी 4 क्रायटेरियामध्ये काय म्हटलं की जे करण्यामुळं आपल्याला दुःख होतं परंतु दुसऱ्याला सुख होतं, तर तेही 100% सकारात्मक नाही, हाफ झालं ते. अँड हाफ इज ऑलवेज डेंजरस. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, आपल्या फायद्याचं आहे पण दुसऱ्याच्या तोट्याचं आहे, तेही अर्धवट आहे, म्हणून तेही 100% सकारात्मक नाही.
जे आपल्या फायद्याचं आहे आणि दुसऱ्याच्याही फायद्याचं आहे, आपल्या सुखाचं आहे दुसऱ्याच्या सुखाचं आहे, ते 100% पॉझिटिव्ह, त्याच्यावरती बुद्धाला जोर दिलेला आहे. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. नकारात्मक त्यांनी कशाला म्हटलं? स्वतःचं नुकसान होतं, दुसऱ्याचंही नुकसान होतं, ते नकारात्मक. आणि हे स्वतःचा फायदा दुसऱ्याचं नुकसान, अर्ध नकारात्मक अर्ध सकारात्मक. स्वतःचं नुकसान दुसऱ्याचा फायदा, अर्ध नकारात्मक अर्ध सकारात्मक. म्हणून अर्ध त्यांनी सोडून द्यायला सांगितलं. टेक द होल, संपूर्ण घ्या, अर्धवट घेऊ नका. हे लक्षात आलं आपल्याला. मग ही मनाची सकारात्मकता वाढवण्यासाठी मनाशी आपला संपर्क करणे गरजेचं आहे. आणि मनाशी आपला संपर्क होतो शरीराच्या माध्यमातूनच. माइंड ऑपरेट्स ओनली थ्रू बॉडी. इफ देर इज नो बॉडी, माइंड कॅनॉट ऑपरेट, माइंड कॅनॉट एक्झिस्ट. विजेची तार आहे शरीर म्हणजे, आणि त्यामधून मनाची शक्ती वाहत असते. मनाची शक्तीच बंद झाली, शरीराला काही किंमत नाही. म्हणून मनाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. हे आणखी महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. आणि मग ही सकारात्मकता वाढवण्यासाठी काय करायचं? मग बुद्ध म्हणतात, तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. एकदम काही तुम्ही परिशुद्ध होणार नाही. अशुद्ध आहे, शुद्ध आहे, त्यामधलं शुद्ध फक्त वाढवायचं आहे, सकारात्मक वाढवायचं आहे, नकारात्मक कमी कमी करायचं. दिस इज द स्टार्टिंग पॉईंट. प्रत्येक माणसाला जिथे आहे तिथून तुम्ही चालू शकता. तुम्हाला हा पृथ्वीचं भ्रमण करायचं आहे, कुठून सुरुवात करणार? अमेरिकेतून, रशियातून, कुठून सुरुवात करणार? तुमचे पाय जिथे आहे तिथूनच सुरुवात होईल ना. तुम्ही जिथून पाय उचलणार तर मग कुठून जायचं असेल तिथे जाऊन पोचाल तुम्ही. म्हणून प्रत्येक माणसाच्या जगण्याची सुरुवात कुठून होते? त्याच्या स्वतःच्या पाय उचलण्यापासून. देर इज नो अनदर स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट यू, अँड व्हेर एव्हर यू आर, दॅट इज द स्टार्टिंग पॉईंट. जिथे तुम्ही असाल तिथे. हे बरोबर आहे. जीवन आपण आधांतरी नाही जगू शकत. आता धम्म नियम जे आहेत, युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स जे आहेत, त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं प्रिन्सिपल जे बुद्धाने त्या काळामध्ये मांडलं, जाणलं, ओळखलं, खरं म्हणजे शोधून काढलं, ते आहे लॉ ऑफ कॉजेशन, ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो. आणि ह्या लॉ ऑफ कॉजेशनवरती सर्व सायन्स आधारित आहे, ज्याला आपण सायंटिफिक डेव्हलपमेंट म्हणतो, आज वैज्ञानिक विकास म्हणतो. कोणत्या तत्वावरती झालेला? वन प्रिन्सिपल, कॉज अँड इफेक्ट. व्हेरेवर देर इज कॉज, इफेक्ट इज बाउंड टू बी. परिणाम होणारच आहे. इफ यू सी एनी इफेक्ट, देर मस्ट बी सम कॉज. इट कॅनॉट बी विदाउट कॉज. म्हणून हा थिअरी ऑफ कॉजेशन जो आहे, हा युनिव्हर्सल लॉ आहे. बुद्धाने त्याला धम्म म्हटलं आहे. इट्स युनिव्हर्सल धम्म. यू कॅनॉट चेंज इट. त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. दॅट प्रिन्सिपल यू हॅव टू यूज नाव. मग ते प्रिन्सिपल कसं वापरायचं? तर आपलं जीवन आता जे जगतो आपण, त्याच्यामध्ये हे 4 क्रायटेरिया आणून, की सुखच निर्माण होईल असंच करायचं, दुःख निर्माण होईल असं करायचं नाही. कारण आपण जे करतो त्याला कारण म्हणतात, त्याला कर्म म्हणतात धर्माच्या भाषेमध्ये. कर्म म्हणजे कारण. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. इन एनी प्रिन्सिपल फिलॉसॉफी जेव्हा कर्म असा शब्द प्रयोग होतो, तो धार्मिक भाषा आहे. पण कर्म याचा अर्थ काय? कारण. सायन्सच्या भाषेमध्ये इट इज ओनली अ कॉज. तर आपण जे करतो ते कॉज असतं, कारण असतं, त्याचा परिणाम होतो, त्याला कर्म म्हणतो आपण. मग आपल्याला हा अनुभव येतो. चांगलं वाईट माणसाला ओळखता येतं की नाही? आपल्याला सुख आणि दुःख कळतं की नाही? एक विशिष्ट कळण्याचं वय झालं की माणसाला सुख दुःख कळता येतं.
कुठल्या तरी शाळा कॉलेजमध्ये आपल्याला याचे हे डेफिनेशन शिकवले आहेत का? डेफिनेशन ऑफ सुख, डेफिनेशन ऑफ दुःख कोणी शिकवले? तो प्रश्नच निर्माण होत नाही. इनबॉर्न आहे, जन्मताच लाभलेलं आहे. ते सुखदुःख कोणाला शिकवावं लागत नाही, ते ज्याचं त्याला कळतं. हे बरोबर आहे. त्याच्या कुठल्याही डेफिनेशन द्याव्या लागत नाही, तो स्वानुभव असतो. इट इज नॅचरल. म्हणून चांगलं वाईट आपल्याला कळतं. आणि बुद्धानं म्हटलं आहे की दॅट इज समथिंग यू हॅव. थोडीफार अक्कल तुमच्याजवळ आहे, म्हणजे स्टार्ट करण्याइतपर तुम्ही तयार आहात. एक प्रकारे तुम्ही एंट्रन्स पास झालेला आहात. नाऊ यू कॅन स्टार्ट, यू कॅन जॉईन. लक्षात आलं? हे स्वाभाविकपणे एंट्रन्स झालेलं आहे आपलं. सुखदुःख आपल्याला कळतं म्हणून. तर मग बुद्धानं जो क्रायटेरिया वापरला तो असा की जे केल्यानं सुख निर्माण होईल तेच करायचं, जे केल्यानं दुःख निर्माण होईल ते करायचं नाही. ही सवय स्वतःला लावा. इथपासून सुरुवात करा. जास्त कष्ट करण्याची गरज नाही. आणि सुख आणि दुःखाची व्याख्या आपण बघितली. ते अर्धवट नको, कंप्लीट पाहिजे. म्हणून अर्ध सुख अर्ध दुःख हे काही चालायचं नाही. कंप्लीटच सुख पाहिजे, कंप्लीटच दुःख पाहिजे. आणि त्याची व्याख्या काय केली? आपल्या आणि इतरांच्यासाठी सुख ते कंप्लीट, आपल्या आणि इतरांच्यासाठी दुःख ते कंप्लीट दुःख. 50-50 नाही चालायचं. हा मुद्दाम लक्षात ठेवायचं. आणि मग हे करण्यासाठी काय करायचं? तर आपल्याला हे कळतं, त्या ज्ञानाचा वापर करायचा. आणि आपण कर्म करतो तेव्हा काळजी घ्यायची की त्यामधून सुखच निर्माण होईल, दुःख निर्माण होईल असं काही करायचं नाही. मग मनुष्य कर्म किती प्रकारे करतो? मनुष्य कर्म करतो म्हणजे परफॉर्म्स ॲक्शन्स. 3 प्रकारच्या. दोज ॲक्शन्स प्रोड्यूस रिझल्ट. 3 प्रकारचं मनुष्य ॲक्शन्स करतो, म्हणजे कर्म करतो. आणि त्यामधून परिणाम होतो. पहिलं कर्म करतो तो शरीराच्या माध्यमातून. आपण हालचाल करतो, कर्म आहे ते. हालचाल करतो म्हणून आपण जगतो. हालचाल करतो म्हणून आपल्या शरीरामध्ये गतिमानता राहते. हालचाल बंद झाली तर आपण जगू शकत नाही. हालचाल हे कर्म आहे. अँड दॅट प्रोड्युसेस रिझल्ट. तो आहे आपल्या जगण्यामध्ये. ही शरीराची हालचाल सुख निर्माण करणारी आहे, दुःख निर्माण करणारी सुद्धा आहे. बुद्धाने इथे तेच म्हटलेलं आहे. शरीराची हालचाल दुःख कसं निर्माण करते? सोपं कारण आहे. तुम्ही कोणावरती हात उगारला, काय होतं? हात हलवणं आपला अधिकार आहे. कसा हलवायचा आपला अधिकार आहे. कबूल? यू आर फ्री टू डू दॅट. परंतु तोच हात जर आपण असा कोणाच्या पुढे केला, जरी आपला अधिकार असला तरी परिणाम काय होतो? स्वतःला सुख होतं नाही. राग आलेला असतो कोणाच्याबद्दल म्हणून हात उगारतो आपण, म्हणजे स्वतःला दुःख झालं. ज्याच्यावरती हात उगारला त्याला काही आनंद होतो का? हात उगारल्यावर तो समजून जातो की आपल्याला मारहाण होणार आहे, त्याच्यामुळे भीती निर्माण होते. म्हणजे आपण हात उगारला अशा पद्धतीनं, आपल्या शरीराची हालचाल केली, स्वातंत्र्य आपल्याला ते करण्याचं, तरी त्या हालचालीतून परिणाम काय झाला? स्वतःला दुःख निर्माण झालं, दुसऱ्याला दुःख निर्माण झालं. हे काही लक्षात येतं आपलं? बुद्ध म्हणतात स्टॉप इट. दॅट इज होल सोल सफरिंग. कंप्लीट दुःख आहे ते. आणि माणसाला दुःख नको आहे ना, डोंट डू इट. म्हणून शरीरानं अशी हरकत करायची नाही, अशी कृती करायची नाही की ज्यामधून स्वतःला आणि दुसऱ्याला दुःख निर्माण होईल. मनुष्य जेव्हा रागावतो तेव्हाच कोणाच्या तरी अंगावरती धावून जातो, कोणाला मारायला उठतो. राग असला म्हणजे माणसाला सुख वाटतं का? जज युअर सेल्फ. आपल्याला राग आला,
आनंद होतो का, सुख वाटतं का, चांगलं वाटतं का? नाही, नक्कीच वाटत नाही. प्रत्येकाचा अनुभव येतो. ताप आल्यासारखी ती स्थिती असते. ताप आला की जसा मनुष्य अस्वस्थ होऊन जातो, तसा राग आला म्हणजे माणसाला एक प्रकारचा तापच येतो मनाला. मनुष्य अस्वस्थ होऊन जातो, कॅनॉट कंट्रोल हिमसेल्फ. तर शरीर तेव्हा दुःखकारक कर्म करतं, हरकत करतं, जेव्हा त्याचं संतुलन बिघडतं, कुठेतरी राग आलेला असतो, द्वेष निर्माण झालेला असतो. म्हणून बुद्धानं म्हटलं, हात वर उचलायचा नाही, कोणाला दुःख द्यायचं नाही, शारीरिक मारहाण करायची नाही, आणि त्यात सर्वात भयंकर मारहाण म्हणजे त्याचा जीव घेणं. म्हणून जीव घ्यायचा नाही. म्हणून शरीरानं अशा प्रकारे वागण्याची जर काळजी घेतली तर आपल्या मनाला सवय लागेल आणि सकारात्मकता वाढत जाईल. काही लक्षात येतं आपल्याला? सकारात्मकता वाढवण्यासाठी करायचं. आणि यालाच म्हटलेलं आहे पानातिपाता वेरमणी. बुद्धाने एक सूत्र सांगितलं, एक तत्त्व सांगितलं, हिंसा करण्यापासून दूर राहा. काय वाईट आहे सांगा पाहू? वाईट तर काहीच नाही. बुद्धानं अहिंसा शिकवली म्हणजे वाईट केला अशातला भाग नाही. परंतु बुद्धाच्या विरोधकांनी, ब्राह्मणांनी यालाही वाईट म्हटलं. बुद्धानं अहिंसा शिकवली, वाईट केलं म्हणे. कसं वाईट केलं? बुद्धानं अहिंसा शिकवली म्हणून माणसं दुसऱ्याच्या जीवावरती उठायची बंद झाली. त्याचा परिणाम असा झाला की परकीय लोकांनी हल्ले केले आणि हे लोक सारे मारले गेले आणि आमचा भारत गुलाम झाला. बुद्ध जबाबदार आहे, त्याची अहिंसा जबाबदार आहे. कुछ बात समझ में आ गई? याला वडाची साल पिंपळाला चिकटवणं म्हणतात. वडाची साल पिंपळाला चिकटवणं हा त्याचा अर्थ आहे. या दोन गोष्टींचा काही संबंध नाही. बुद्धानं म्हटलं नाही की वाघ अंगावरती धावून आला की तुम्ही म्हणायचं ये रे वाघाने खा मला, असं बुद्धानं नाही सांगितलं. प्रत्येक प्राण्याला स्वरक्षणाचा मार्ग आहे. सेल्फ डिफेन्स ही नॅचरल शक्ती आहे. परक्यांनी आक्रमण केलं, तुम्हाला डिफेन्स करायला कोणी रोखलं होतं का? तुम्ही त्यांच्यावरती अहिंसा दाखवायला गेला, अरे बाबा तू मारलंस तरी चालेल पण मी काही तुला मारणार नाही म्हणून, असं बुद्धांनी नाही सांगितलं. म्हणजे ब्राह्मण धर्माने खूप लबाड्या केल्या हा बुद्ध धर्माला बदनाम करण्याच्या. त्यामधली ही एक मोठी लबाडी आपण लक्षात घ्या. त्याच्यावरती कधीतरी मी विस्तारपूर्वक बोलेल, ऐतिहासिक काही पुरावे देऊन. परंतु आपलं जीवन जर आपल्याला सकारात्मक करायचं असेल आणि सकारात्मक होल कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला इथपासून सुरुवात करावी लागेल की दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टी थोड्याशा बदलाव्या लागतील, थांबवाव्या लागतील. म्हणून हात उगारायचा नाही, शरीरानं कोणाला दुःख द्यायचं नाही, थांबायचं. आपली सकारात्मकता वाढत जाते, आंतरिक शक्ती वाढत जाते. दुसरा प्रकार मनुष्य काय करतो? शरीरानं दुराचार करतो. दुराचार करणारा मनुष्य त्या चिंतेतून कधी मुक्त असतो का? अरे कधी माहीत झालं लोकांना तर भीती मनामध्ये कायम, सततची चिंता मनामध्ये. दुराचाराचं सुख तेवढ्याच वेळेपुरतं असेल, काही मिनिटांचं, काही वेळेचं, परंतु त्यापासून निर्माण झालेली चिंता चिरंतर मरेपर्यंत ते काही सोडत नाही. किती दुःख निर्माण झालं काही लक्षात आहे? डिस्प्रपोर्शनेट आहे ना. सुख थोडंसं झालं पण दुःख जास्त झालं निर्माण. म्हणून बुद्धानं सांगितलं की या फंदात पडता कशाला, आणि ते कायमचं दुःख सोडत नाही तुम्हाला. इफ यू डू समथिंग रॉंग युअर माइंड इज नॉट गोइंग टू कीप क्वाइट. माइंड बोचत राहील, टोचत राहील, सतत ती आठवण येत राहील, ते टेन्शन मनामध्ये राहील. सफरिंग इन्क्रीजेस. म्हणजे एवढं दुःख निर्माण केलं तुम्ही, यू आर रिस्पॉन्सिबल. थोडंसं जागे राहा. डोंट डू दॅट. स्टॉप.
त्यामुळे तुमचं प्रोटेक्शन होईल. म्हणून दुसरी गोष्ट सांगितली बुद्धानं, दुराचार करायचा नाही. तिसरी गोष्ट सांगितली, दुसऱ्याचं काही घ्यायचं नाही. म्हणजे चोरी करायची नाही, भ्रष्टाचार करायचा नाही, पिळवणूक करायची नाही, लुटमार करायची नाही. त्यातून दुःख निर्माण होतं. जे आपण मिळवतो ते काही कायम आपल्याला सुख देत नाही, तेवढ्या पुरतं. परंतु ज्यांना लुटलेलं आहे, ज्यांना फसवलेलं आहे, त्यांच्यापासून आपण वाचू शकत नाही. त्यांच्यापासून आपण कोणती अपेक्षा बाळगू शकत नाही. तेही आपल्याला दुःखच देतील. आणि आपलं मन आपल्याला खायला लागेल की ज्याला फसवलं आता त्याच्याकडे परत जाऊ कसा, तुम्हाला काय किंमत देईल, तुम्हाला काय सहाय्य करेल. म्हणून दुःख वाढत जातं. म्हणून बुद्धानं सांगितलं की सकारात्मकता वाढवायची असेल, त्या 3 गोष्टी तुमच्या शरीरानं केल्या जातात, त्या करू नका. हिंसा करायची नाही, शरीरानं दुसरा दुःख द्यायचं नाही, मारहाण करायची नाही, शरीरानं दुराचार करायचा नाही ज्यातून दुःख निर्माण होतं, शरीरानं चोरी करायची नाही, दुसऱ्याची पिळवणूक करायची नाही, दुसऱ्याची लुटमार करायची नाही. ह्या 3 गोष्टी जर नाही केल्या तर त्या माणसाला दुःख होणार आहे का? नाही होणार. त्याची सकारात्मकता वाढत जाईल आणि तो अधिक सुखानं जगू शकेल. म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. बुद्ध म्हणतात फार उंच उडी मारू नका. स्टार्ट फ्रॉम व्हेर एव्हर यू आर. जिथे आहे तिथून सुरुवात करा. आणि या पद्धतीनं प्रयत्न केला तर आपलं जीवन सकारात्मक होईल, सूचित होईल, शुद्ध होईल. म्हणून जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. त्यातलं पहिलं पाऊल आपलं अशा पद्धतीनं पडेल. दुसरा प्रकार आहे, मनुष्य दुःख निर्माण करतो आणि सर्वात जास्त निर्माण करतो, ती आहे त्याची वाचा, बोलणं. जे काम फक्त तोंडाचं आहे, म्हणजे तोंड खाण्यापुरतं नाही, खातं कमी, बोलतं जास्त. हा नेहमीचा अनुभव आहे. एक वेळ खायला नाही मिळालं 2 दिवस तरी गप्प राहतं, परंतु बोलायला नाही मिळालं तर मोठं अस्वस्थ होऊन जातं. करमतच नाही आहे. कोणीतरी चॅटिंगला पाहिजे म्हणून हे चॅटिंगचे प्रकार हल्ली वाढलेले आहेत. दॅट इज सिम्पली ही किलिंग युअर टाईम, मेकिंग यू मेंटली स्लेव अँड रिअली वेस्टिंग युअर लाईफ. इतकी भयानक गोष्ट आहे ती. चॅटिंग चांगलं समजू नका. त्याचा अर्थ आपल्याला माहीत नाही, आपण फक्त वाहवत जातो. बट चॅटिंग इज व्हेरी व्हेरी डेंजरस. माझ्यासारखा मनुष्य फेसबुकही वापरत नाही, काहीही वापरत नाही. हल्ली चांगले चांगले मोबाईल लिहिले ते मोबाईलही वापरत नाही. फक्त इनकमिंग आणि आउट गोईंग यासाठी मी वापरतो. बाकी दुसरं कुठलं फंक्शन नाही. का? मेंटली आय एम नॉट प्रिपेअर्ड टू वेस्ट माय टाईम अँड क्रिएट सफरिंग. कोणाच्या कॉमेंट ऐकावं, कोणाचं म्हणणं, काय अडलंय त्याच्यावरून? आहे का काही फायद्याचं? काही नाही. आणि तुम्ही त्याच्यात लक्ष घालता. यू वेस्ट युअर एनर्जी, अप्लाय युअर माइंड, वेस्ट युअर टाईम. वेस्टिंग टाईम इज नथिंग लेस दॅन वेस्टिंग वन्स लाईफ. हे लक्षात घ्या. वेळ वाया घालवणं सामान्य गोष्ट नाही. तुम्ही आपलं जीवन वाया घालवत असता. वेस्टिंग युअर लाईफ इज सच अ हॉरिबल थिंग. हे माणसाच्या लक्षात येत नाही की आपण किती वेळ वाया घालवतो, का वेळ वाया घालवतो. म्हणून वाचेनं मनुष्य असा वाहवत जातो आणि दुःख निर्माण करतो. त्यातलं पहिलं दुःख निर्माण करण्याची भूमिका काय? खोटं बोलणं. जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आपण कोणाला तरी फसवत असतो, कोणाचा तरी विश्वासघात करत असतो. जिथे विश्वासघात होतो तो ते दुःख निर्माण होतं. आज नाही, उद्या नाही, परवा. त्या माणसाला कळणार आहे विश्वासघात केला माझा, तो कायमचा वैरी बनणार आहे, कायमचा विरोधक बनणार आहे. दुःखच निर्माण होणार आहे. नुसत्या एकमेकाच्या आठवणीतून दुःख निर्माण, अरे त्यानं मला फसवलं, दुःख निर्माण होईल. हे काही लक्ष येतं आपल्याला? आणि ती निर्माणच होतं, थांबणार नाही ते. दॅट प्रोसेस कंटिन्यूज.
goes on and on without any break. म्हणून खोटं बोलणंही फार डेंजरस आहे. आपली स्वतःची सकारात्मक शक्ती कमजोर होते. म्हणून बुद्धानं सांगितलं जिथे बोलायचं तिथे तर बोलाच खरं, परंतु जिथे अवघड वाटेल की आता खरं बोलण्याची सोय नाही, बोलू नका. कीप क्वायट. सकारात्मकता गमवू नका, त्याला कमजोरी येऊ देऊ नका. कीप क्वायट. बोलू नका. आणि हा फार सोपा मार्ग आहे. खोटं बोलण्याची वेळ आली गप्प बसायचं. कोणी काही जबरदस्ती केली बोललंच पाहिजे म्हणून नाही. इट्स युअर राईट, इट्स युअर चॉईस, इट्स युअर फ्रीडम. म्हणून खोटं बोलणं हे फार दुःख निर्माण करणार आहे. आणि जगामध्ये जास्तीत जास्त दुःख खोटं बोलण्यातून निर्माण होतं. जगात जास्तीत जास्त धोका खोटं बोलण्यातून निर्माण होतो. जगात जास्तीत जास्त फसवणूक खोट्या बोलण्यातून निर्माण होते. म्हणून मनुष्य ह्या खोट्याच्या आहारी जाऊन नकारात्मक बनवून दुःख निर्माण करतो. मनुष्य जबाबदार आहे त्याला, कोणी उपरवाला नाही. हे फार महत्त्वाचं तत्व बुद्धानं मांडलेलं आहे. यू आर ओनली रिस्पॉन्सिबल. दुःख निर्माण झालं, डोंट ब्लेम अदर्स. देर इज नो अदर एनर्जी, नो पॉवर आउटसाइड. You are to be blamed because you created suffering. बुद्ध इतके सरळ सोपे आहेत. आणि लोकांनी आपली ती जबाबदारी टाकली आणि देवाच्या नावानं खपवून टाकलं. देवाने केलं. कोणाचं खून? या माणसानं कोर्टात येते म्हणाले साहेब मी तर काही खून नाही केलेला. करता करवता तो आहे ना, त्यानं माझ्या हातून करून घेतलं, त्याला शिक्षा करा. कुठल्याही कोर्टात हे बोलत नाही. आणि बोललं तर कोणी ऐकून घेणार नाही. ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे मनुष्य स्वतःला किती फसवतो तो पहा. यू आर जस्ट चिटिंग युअर सेल्फ इन द नेम ऑफ धर्म, इन द नेम ऑफ रिलिजन, इन द नेम ऑफ गॉड. म्हणून देवाच्या नावानं फक्त मनुष्य चिटिंग करतो, त्याच्या पदरामध्ये काही पडत नाही. कल्पना आहे म्हणून बुद्धानं ती नाकारली. त्या कल्पनेच्या नादी लागू नका. दॅट्स व्हेरी डेंजरस थिंग. It's only concept, notion. There is nothing substantial. प्रत्यक्षात काही नाही, फक्त कल्पना मात्र आहे. परंतु तुम्ही बोलता ही कल्पना नाही, ती असलीयत आहे. म्हणून खोटं बोलू नका. खोटं न बोलणाऱ्या माणसाचा कॉन्फिडन्स वाढत जातो, ती पॉझिटिव्ह पॉवर वाढत जाते. आणि जितकी पॉझिटिव्ह पॉवर वाढते तितका तो बेडर बनतो. भीती त्याला अजिबात वाटत नाही. त्यामुळे भीतीसारख्या नकारात्मक भावनेतून सुद्धा तो मुक्त होतो. का तर ब्लेमलेस आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला ते कळत नाही की आपण काय गमावतो खोटं बोलून. कितीही सफरिंग, दुःख आपण त्यामधून मिळवतो हे आपण कळत नाही, त्याचा विचार करत नाही मनुष्य. हे माणसाचं अज्ञान आहे. म्हणून जितके आपण सत्य असो तेवढा आपला कॉन्फिडन्स असतो, तेवढा विश्वास असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच गोष्ट प्रामुख्यानं सांगितलेली आहे की मला माझे विरोधक का भितात, ते माझ्या चारित्र्यामुळं. कुठल्याही विरोधकाला माझ्याकडे बोट दाखवण्याची हिंमत होत नाही, म्हणजे माझ्यामध्ये दोष दाखवण्याची हिंमत होत नाही. आणि त्या प्रभावामुळं लोक मला भितात. बाबासाहेब आपल्या जीवनकार्यामध्ये एकाकीपणे कार्य करत एवढं काही मिळवते झाले, त्याचं कारण त्यांची ही शक्ती आहे. विरोधकांची हिंमत नव्हती. गांधीला तोंडावरती हंबग म्हणणारा मनुष्य आहे ना, ही इतर कोणाच्यामध्ये ताकद आहे? कोणाच्यामध्ये नाही. ब्रिटिशांना त्यांच्या तोंडावरती सांगणार आहे की तुमचा काय फायदा आम्हाला, आम्हाला तुमचं राज्य नको. त्यांच्या दरबारामध्ये सांगणारा मनुष्य. काय कॉन्फिडन्स असेल तो लक्षात घ्या ना. सत्यतेवरती इतकी पक्की श्रद्धा आहे, पक्के पगड आहे आपल्या चारित्र्यावरती. म्हणून निर्धास्तपणे बोलण्याची हिंमत आहे. आणि आज आपण मी थापाच मारत राहतो.
राजकारण म्हणजे थापा, यापेक्षा काही राहिलेलं नाही. म्हणून कोणाच्या क्रेडिटला काही नाही. जे बाबासाहेबांनी मिळवलं तेच आम्हाला आज कामी पडतं आहे. त्याच्यात कोणी भर नाही घातली, कोणी काही मिळवलं नाही. बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी फक्त अखंडचे तुकडे केले. हे जाता जाता लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या नावानं काम करणारी प्रत्येक ऑर्गनायझेशन तुकडा आहे, अखंड नाही. आणि त्या तुकड्यामधून कोणालाही काहीही मिळालेलं नाही गेल्या 50-60 वर्षामध्ये, आणि मिळणारही नाही कधी. म्हणून तुकडे थांबवा आणि अखंड बनण्यासाठी या बुद्ध आणि त्यांचा धम्म या मार्गाने लागा. ही बाबासाहेबांची मूळ सूचना आहे. बी बुद्धिस्ट. आणि इतका त्यांना जोश होता की सारा भारत बौद्धमय करायचा, अशा प्रकारे त्यांनी घोषणा केली होती. का तर त्यामधूनच सर्वांचं कल्याण होणार, आणि तो होणार नाही. आणि बाबासाहेबांना मानणारे नेमके बौद्धच बनू इच्छित नाहीत, ही भानगड आहे ना. परत जे आहेत ते शिकू इच्छित नाहीत, ही भानगड आहेत. लाजे काजेच तो बाबासाहेबांना म्हणायचे, जय भीम म्हणायचं, घरी आपल्या देवी देवता चालू. हे जे डुप्लिकेट वागणं माणसाचं घडतं आहे, त्यातून नुकसान कोणाचं होतं? समाजाचं होतच होतं, झालं ते. आपण व्यक्तिगत प्रत्येकाचं नुकसान होतं, त्याचं काय? ही नकारात्मकता आहे. म्हणून बाबासाहेबांना मानण्याचं ढोंग करणं सुद्धा नकारात्मकता आहे, असलियत नाही ती. त्याची नेगेटिव्ह ॲटिट्यूड, नॉट पॉझिटिव्ह. हे लक्षात येतं आपल्या. ही वैचारिक ताकद बुद्धानं वाढवली. म्हणून खोटं बोलायचं नाही. कोणाचा आपण अपमान केला, कठोर बोललं, तर त्या माणसाला कसं वाटतं? फार छान. गंमत अशी आहे माणसाच्या स्वभावाची की मनुष्य अपमान कधी विसरत नाही. चांगलं विसरतो, थोड्या दिवसामध्ये चांगलं सारं विसरून जातो, परंतु अपमान मात्र विसरत नाही. ते ओझं धरून ठेवण्याची त्याला सवय लागलेली आहे. आणि व्यवहारामध्ये आपण एकमेकाचा अपमान केल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्यायचं, जितक्या लोकांचा आपण अपमान केला तेवढे आपले विरोधक झाले. त्यांच्या पुढे आपल्याशी वागण्यातून दुःखच निर्माण होणार आहे, सुख अजिबात निर्माण होणार नाही. काय कमावलं? निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे त्यामधून घडतं ती तुमची कमाई, आणि ती सारी नकारात्मक आहे, सफरिंग आहे, दुःख आहे. म्हणून अपमान करायचं नाही, अशा प्रकारची एक भूमिका बुद्धांना शिकवली. बी पॉझिटिव्ह, मैत्री करा, इतरांना आपल्यासारखं वागवा, दया करा त्यांच्यावरती, अपमान करू नका. घराघरामध्ये लोक अपमान करतात एकमेकाचा. कुटुंबामध्ये नीट जगू शकत नाही, तुम्ही अपमान करता एकमेकाचा. असं जर एकमेकाचा अपमान करत राहिला तर ते कुटुंबही सुखानं जगू शकत नाही. ही आणखी त्याच्यामधली फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून अपमान करण्यापासून दूर राहायचं. कीप क्वायट, हा त्यातला एक सोपा मार्ग आहे. तिसरा आहे निरर्थक बडबड करणं, चॅटिंग. चॅटिंगमध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता. वी वेस्ट युअर टाईम, वेस्ट युअर एनर्जी अँड नथिंग बट नेगेटिव्हिटी. वेळ वाया जातो, शक्ती वाया जाते, पदरात काही पडत नाही, फक्त नकारात्मकता वाढत आहे. म्हणून वृथा बडबड करणं, चिट चॅटिंग ज्याला म्हटलं जातं, हे बुद्धांना चुकीचं मानलेलं आहे. कारण तुम्ही कुठून सुरुवात करता ती तुम्हाला माहीत नाही. निर्णय विषयावरती गप्पा मारत 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 कुठे जाऊन पोचता त्याचाही पत्ता नाही. बरं, काही शिकणं त्याच्यातून होतं? शक्यच नाही. फक्त टाईमपास होतो. नको त्या कल्पना डोक्यात येतात, त्या कल्पना मनावरती परिणाम करतात, आणि कदाचित त्याप्रमाणे चुकीचं जर आपल्यातून वागणं घडलं तर दुःख निर्माण होतं. म्हणून चिट चॅटिंगला फार मोठं बंधन बुद्ध धर्मामध्ये आहे. त्याला म्हटलं संप फलापा. गप्पा मारत बसायचं नाही, चिट चॅटिंग करत बसायचं नाही. मेडिटेशन करा, कीप क्वायट बट वेस्ट नो टाईम. आणि हल्लीचा जमाना कसा आहे? चॅटिंगचा जमाना आहे.
पूर्वी जेव्हा ते मोबाईल मी पाहायचो तर माझ्याकडे मेसेज यायचा, फिलिंग लोनली. अरे कुठे लोनली आहे, मालोन. हे असे प्रकार, आणि माणसं मग त्यामध्ये वाहवत जातात. ह्या ट्रिक आहेत व्यवसायाच्या. प्रत्येक मनुष्य लोनलीच असतो. अरे यू आर देअर अँड युअर माइंड इज देअर, यू आर नॉट अलोन. परंतु पद्धती ही वेगळ्या आहेत ना. गप्प बसत नाही, मन चंचल आहे, ते स्थिर नाही, म्हणून आपण तिकडे वाहवत जातो. म्हणून संप फलापा ही वाचा वाईट आहे. 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या. शरीरानं वाईट कर्म का करायचं नाही, नकारात्मक दुःख निर्माण होईल असं, कारण ते नकारात्मक आहे आणि आपल्याला आणि इतरांना दुःख देणार आहे. वाचेनं तसं कर्म का करायचं नाही, तर त्यातूनही नकारात्मकता वाढते. नकारात्मकता दुःख निर्माण करते, सुख निर्माण करत नाही. आपल्याला दुःख नको आहे ना, मग ती नकारात्मकता वाढू द्यायची नाही, दुःख निर्माण होण्याचा मार्ग बंद करून टाकायचा. जिथे आहे तिथून सुरुवात. तिसरी गोष्ट, मनानं विचार करणं. विचार आपण कसा करतो? विचार करताना आपण सावधान राहत नाही. कोणाचा तरी द्वेष करतो. द्वेषाचा विचार वाढत गेला की मनुष्य हिंसक बनतो. खूप वाढला तर तो अतिरेकी बनतो. अतिरेकी बनणं त्या अतिरेकीच्या तरी सुखाचं आहे का? नाही, महाभयंकर दुःखाचं आहे. कुठेने कसा मारला जाईल, मरेल, त्याचा काही भरोसा नाही. ही इज गोइंग टू एंड हिज लाईफ इन मिझरेबल कंडिशन. परंतु डोक्यात राग भरलेला आहे, नकारात्मकता खूप प्रबळ झालेली आहे, आणि त्यावरती हा मनुष्य स्वतःला नष्ट करण्यासाठी प्रबळ झालेला आहे. परंतु एखादा अतिरेकी किंवा हजारो अतिरेकी जगाला नष्ट नाही करू शकत. हा विचार त्याच्या मनात येत नाही. काही लक्षात येतं का आपल्याला? तुम्ही जगाला नाही नष्ट करू शकत. त्या सौदी अरेबियाच्या राजानं मागे चांगलं स्टेटमेंट दिलं होतं 4-5 वर्षापूर्वी. त्यानं म्हटलं होतं की जगाची लोकसंख्या जी आहे ही 8 बिलियन आहे. 8 बिलियन म्हणजे 800 कोटी. त्यापैकी मुस्लिमांची संख्या 1.6 बिलियन आहे. हे सारेच्या सारे जरी अतिरेकी झाले तर उरलेल्या ह्या प्रचंड संख्येला ते नष्ट करणार आहेत का? दे कॅनॉट. म्हणून अतिरेकाचा मार्ग सोडून दिला पाहिजे असं त्यांना आव्हान केलं होतं मुस्लिम जगताला. इट्स अ मॅटर ऑफ फॅक्ट की मुठभर अतिरेकी जगाला नष्ट नाही करू शकत. जग टॉलरंट आहे, सहन करतं. तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी अजून त्यांचं मन तयार झालेलं नाही. म्हणून तुम्ही आहात सुरक्षित, किंवा जे करता आहात ते करण्यास तुम्ही मोकळे आहात. पण तू उद्या जगत जर बिथरलं तर व्हेअर यू आर गोइंग टू बी? कुठेच राहू शकणार नाही. म्हणून हिंसेतून कधी शांती निर्माण होऊ शकत नाही, हिंसेतून कधी सुख निर्माण होऊ शकत नाही, दुःख निर्माण होतं. बुद्धाने ती भूमिका मांडलेली आहे की प्रत्येक माणसाला हे शिकलं पाहिजे. म्हणून विचार, मनामध्ये द्वेष असता कामा नये. सर्वात नेगेटिव्ह भावना म्हणजे द्वेष. दुसरी गोष्ट, लोभही अनाठाई असता कामा नये. मर्यादा असली पाहिजे. नाही तर माझं ते माझं, तुझंही माझंच, ही भूमिका नको. हा अतिरेक झाला. माझं ते माझं आहेच ना, दुसऱ्याचं दुसऱ्याजवळ असू दे, योग्य मार्गाने मला जे मिळवायचं ते मिळवत राहील, ही भावना असली पाहिजे. म्हणून लोभही मर्यादित असला पाहिजे, अमर्याद नको. ही बुद्धाची दुसरी भूमिका आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपलं मन कसं आहे, आपलं अज्ञान कसं आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. हे अज्ञान लक्षात घेऊन आपण शिकण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, जाणण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे,
समजण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. जगामध्ये करोडो लोक आहेत जे शिकू इच्छित नाहीत, जाणू इच्छित नाहीत, आणि खास करून धार्मिक लोक आहेत, धर्माचे बांधील, ज्यांची भावना अशी आहे, आमचा धर्म, आमची संस्कृती आणि आमचंच खरं, बाकीचं सारं खोटं. हा हट्टीपणा आहे, अज्ञानाचा हा कळस आहे. कोणा एका माणसं जगामध्ये सत्य असू शकत नाही. शिकलं पाहिजे, जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणून धर्माच्या नावानं जे शिकायला तयार नाहीत, जे जाणायला तयार नाहीत, ते ठार अज्ञानी लोक असतात. द मोस्ट इग्नोरंट पीपल ऑन द अर्थ. ही गोष्ट लक्षात घ्या. बुद्धानं त्याही अज्ञानावरती अंकुश ठेवलेला आहे. इथपर्यंत म्हटलं आहे की मी बुद्ध आहे, बुद्ध सांगतो म्हणून माझं ऐका असं नाही. तेही तपासून पहा, खात्री करून घ्या बरोबर आहे की नाही ते, तर त्याचा स्वीकार नाही तर करू शका. असं जगाच्या इतिहासामध्ये बोलणारा फक्त एक बुद्धच. कुठल्या धर्मसंस्थापकाची हिंमत झालेली नाही ते बोलण्याची. देव म्हणणाऱ्या कृष्णाची किंवा बाकीच्या देवांची हिंमत झालेली नाही. त्यांचं म्हणणं आम्ही म्हणतो तेच ऐका, नाही तर मग नरक. ही भीती त्यांनी दाखवलेली आहे. सर्व धर्म तेच म्हणतात, आम्ही देवाचे दूत आहोत, आम्ही देवाचे संदेश घेतला, देवाचे पुत्र आहोत, दूत आहे, काही ना काही आहेत, देवापासून आम्ही सारं आणलेलं आहे. म्हणजे त्यांचं ओरिजिनल नाही बरं, ती सारी उधार उसनवारच आहे. मग देवानं दिल्याचा पुरावाही नाही ना कोणाला, कल्पना फक्त आहेत. आणि हेच शेवटी अंतिम सत्य, त्या विरुद्धात आहे ते चुकीचं. बुद्धाने हे सारं बारकाईनं जाणलं की ही माणसं अज्ञानामध्ये अडकलेली आहेत, आपल्या कल्पनेत अडकलेली आहेत. काही लोकांची पॉवर ऑफ इमॅजिनेशन फार असते, पॉवर ऑफ इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती. काहींची कल्पनाशक्ती दुर्बळ असते. मग अशी खूप चांगली कल्पनाशक्ती असणाऱ्या लोकांनी धर्म निर्माण केले आणि देवाच्या नावावरती खपवले. म्हणून धर्माच्या नावाने जगात दुःख निर्माण झालेलं आहे. बुद्धानं तिथे अंकुश लावला की कुठलीही गोष्ट अंतिम सत्य वाढेल आणि दुःख निर्माण होणं कमी होईल, म्हणजे आपली सकारात्मकता वाढेल. वाचेनं असं कर्म करा, वागा बोला की ज्यामधून आपली सकारात्मकता वाढेल. मनानं असं विचार करा की ज्यामधून आपण सकारात्मकता वाढवू शकू. तर त्यावरती मग या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत की माणसानं हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यापासून विरत होणे याला देहसूचिता म्हणतात. शरीरानं तो शुद्ध राहायला लागला, शारीरिक शुद्धी त्याची झाली. हिंसा करत नाही, चोरी करत नाही, दुराचार करत नाही. वाक्सूचितेमध्ये असत्य भाषणापासून विरत होतो, चहाडी करण्यापासून, कठोर बोलण्यापासून, निरर्थक बडबड करण्यापासून अलिप्त राहतो. त्यामुळे त्याची मानसिक शक्ती वाढत जाते. मनसूचितेत आपल्या कामना, वैषयिक वासना ज्या निर्माण होतात त्यापर्यंत तो लक्ष देतो आणि त्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्याचं त्याला कळतं, त्यावरती तो अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही याची तो काळजी घेतो. आळस सोडून देतो, तंद्रीमध्ये राहणं सोडून देतो, उद्धटपणा सोडून देतो, शंका सोडून देतो. गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो. सर्व मानसिक दुःस्थितींचा उद्भव कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते याचे ज्ञान तो मिळवतो. त्याला मानसिक शुद्धी म्हणतात. हे ज्ञान मिळवणं म्हणजेच मेडिटेशन, म्हणजेच ध्यान. आणि ध्यान करण्यामधून मनाची ताकद वाढते, मनाची शुद्धी वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते. म्हणून 3 प्रकारे माणसाला प्रयत्न करता येतात. तो जिथे आहे तिथपासून कायानं शुद्ध राहणं, वाचनं शुद्ध राहणं आणि मनानं शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणं, त्यालाच माणसं निष्कलंक असं म्हणतात. तर हा सारा जो प्रकार आहे
तो बाबासाहेबांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि याच्यातला आणखी दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेस लक्षात घेऊ. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं की सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे. तेच आपल्या सर्वात लाभाचं आहे, खात्रीचं आहे. त्याशिवाय दुसऱ्या कसल्याही गोष्टीवरती अवलंबून राहता येत नाही. वी कॅन डिपेंड ओनली ऑन आवर पॉझिटिव्हिटी फॉर हॅपीनेस. आणि पॉझिटिव्हिटी मेंटेन करण्याची शिकवण हाच आपला स्टार्टिंग पॉईंट आहे. तिथपासूनच सुरुवात होऊ शकते, बाकी दुसरीकडून कुठूनही सुरुवात होऊ शकत नाही. तर जीवनसूचिता राखणं याचा थोडक्यामध्ये अर्थ आहे बिकमिंग पॉझिटिव्ह इन बॉडीली ॲक्शन्स, इन स्पीच अँड इन मेंटल ॲक्टिव्हिटीज. सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी. एवढा एक अर्थ आपल्याला कळला की मग पुढे बुद्ध धर्म शिकणं अत्यंत सोपं होऊ शकेल. सकारात्मकता हाच फक्त सुखी जीवनाचा पाया असू शकतो. सुखी जीवनाचा दुसरा पाया नाही. आणि सकारात्मकता जोपासण्यासाठी कुठल्याही काल्पनिक गोष्टीवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही. ती प्रत्यक्ष आजमावून पाहण्याची गोष्ट आहे. आणि हे आजमावून पाहणं प्रत्येक माणसाला शक्य आहे, कारण प्रत्येकाजवळ शक्ती आहे चांगलं वाईट जाणण्याची, सुखदुःख ओळखण्याची, आणि ते कसं निर्माण होतं आणि कसं अनुभवास येतं ते अनुभवण्याची. तेव्हा प्रत्येक मनुष्य सक्षम आहे स्वतःचं जीवन घडवण्यासाठी, स्वतः अधिकाधिक सुखी होण्यासाठी. आणि त्या पद्धतीनं त्यानं प्रयत्न केले तर ते सुख त्याला मिळणारच, यामध्ये तिळमात्र शंका नाही. तर ही बुद्धाची मूलभूत शिकवण जी आहे ती आपण लक्षात घ्यावी. हे जर नीट कळलं तर पुढे बुद्ध धर्म आपल्याला नीट समजत जाईल. हेच कळलं नाही तर सारं पुस्तक वाचूनही आपल्या पदरात काही पडणार नाही. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया. हा अत्यंतिक महत्त्वाचा संदेश आपणही लक्षात घ्यावा. जमलं तर इतरांनाही समजावून सांगावा की जीवनसूचिता राखणं म्हणजे काय आणि सकारात्मक बनणं आपल्या हिताच्या दृष्टीनं किती आवश्यक आहे. त्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला आपण न्याय देऊ शकणार नाही, आपलं जीवन चांगलं घडवू शकणार नाही. चांगलं घडण्यासाठी सकारात्मकता अनिवार्य आहे, एसेन्शियल आहे, अनअवॉइडेबल आहे. एवढं आपण लक्षात घ्यायचं. तर आपण हे प्रकरण इथेच थांबूया. पुढे एक एक गोष्ट आणखी बारकाईने तपासण्याचा प्रयत्न करू की सकारात्मकता वाढवण्यासाठी अडचणी येतात, काही मनाला काही प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न ओळखायचे कसे आणि सोडवायचे कसे याचे सिद्धांत जे आहे ते आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये लक्षात घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. जय भीम.